धरणातून पाण्याचा विसर्ग हा मुठा नदी पात्रामध्ये केला जात आहे. खडकवासला धरणाचे सर्व 11 दरवाजे आहेत ते सुद्धा उघडण्यात आलेले आहे. जवळपास 3 ते 3.5 फुटांनी हे दरवाजे सध्या उचलण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे पाण्याचा प्रवाह हा किती वेगाने आहे ते आपल्याला या दृश्यांमधून दिसतंय. धडकी भरवणारी ही दृश्य आपण पाहतोय की खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग आहे तो सध्या सुरू झालेला आहे. खडकवासला, वरसगाव, पानशेत, टेमघर या चारही धरणांमध्ये तुफान पाऊस कालपासून बरसतोय आणि त्यामुळे ही चारही धरणं जवळपास आता 100% भरायला लागलेली आहेत. त्यामुळे या खडकवासला धरणातून सध्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग हा सुरू झालेला आहे. आपण पात्र पाहतोय अक्षरशः दुथडी भरून मोठा नदीचा पात्र आहे ते सुद्धा वाहू लागलेला आहे आणि जवळपास 43,000 क्युसेक्स वेगाने पाणी सोडल्यामुळे अनेक पूल आहेत ते सुद्धा सध्या पाण्याखाली गेलेले आहेत. अनेक ठिकाणी पुराची परिस्थिती आहे ती सुद्धा निर्माण झालेली आहे आणि सध्या 43,000 क्युसेक्स वेगाने पाणी हे मोठा नदीच्या पात्रामध्ये सोडलं जात आहे. वरसगाव, पानशेत, टेमघर आणि हे खडकवासला ही चारही धरणं आता भरू लागलेली आहेत. खडकवासला धरण हे जवळपास 100% आता भरलेलं आहे. त्यामुळे खडकवासलाचे हे दरवाजे आता जवळपास 3 फुटांनी उचलण्यात आलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग आपण पाहतोय की कशा पद्धतीने सुरू झालेला आहे. आज सकाळपासून हळूहळू पाण्याचा विसर्ग आहे तो सुद्धा वाढवण्यात आलेला आहे आणि